नमस्कार. आपण आजकाल पाहतो की मानदुखीची समस्या अत्यंत कॉमन झालेली आहे. म्हणजे रोजचा डेस्कटॉपवरचा बसून जॉब असेल किंवा अगदी रोज लिखाणकाम असेल, शिवणकाम असेल किंवा वयोमानाने झालेली मानदुखी असेल. तर या मानदुखीवर आपण प्रत्येकजण काही ना काही आपल्या परीने व्यायाम करत असतो. ते रोजचेच घरचे अगदी साधे सोपे व्यायाम, परंतु जर काय करावं आणि काय करू नये या सूचनांसहित जर ते केले तर ते अतिशय प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे त्यास काय करावं व काय करू नये या सूचनांसहितचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ समोर लावा, त्यानुसार तुम्ही तो व्यायाम करा आणि त्यानंतर तुमचा अनुभव आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्यायाम क्रमांक 1 हा अतिशय सोपा आणि आपण बरेचदा पाहिलेलाही असेल असा मानेचा व्यायाम आहे. त्याच्यामध्ये आपण ताठ बसलेलो आहोत, पाठीला बाक नाहीये, ताठ बसून खांदे मागच्या दिशेने जात सावकाश श्वास घेत वरच्या दिशेने आपण मान नेणार आहोत. मान आपली फक्त वर जाणार आहे. आपण खांद्यांतून किंवा असे कमरेतून मागे जाणार नाही आहोत. खांदे कंबर जागेवर, फक्त श्वास घेत मान आपल्याला वर उचलायची. चेस्ट वर उचललेली हवी. मानेच्या मागच्या बाजूला आपल्याला अननेसेसरी ताण द्यायचं नाहीये. सावकाश तिने मान वरती ठेवायची. जिथपर्यंत आपल्याला नेता येते तेवढीच आपण मान वर उचलणार आहोत. मानेचे मागचे स्नायू मग रिलॅक्स करायचे आणि मानेच्या पुढच्या भागाला, गळ्याच्या पुढच्या भागाला जो हलकासा ताण आपल्याला जाणवतोय तो मनाने ऑब्झर्व करत छान संथ श्वसन करायचे. 3 वेळा श्वास घेऊन श्वास सोडून असे 3 श्वसन झाले की सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश पुन्हा एकदा मान खालच्या दिशेने नेत आपली हनुवटी छातीच्या दिशेने आपल्याला न्यायची. हे करत असताना सुद्धा आपण छातीतून असे खाली येणार नाही आहोत. चेस्ट एकदम लिफ्टेड, खांदे जागेवर, फक्त मान खाली आणणार आहोत. मान एकदा खाली आणली की मानेच्या मागच्या बाजूला जास्तीचा ताण न देता मानेची मागची बाजू रिलॅक्स करायची आणि जो ताण येतोय तो ऑब्झर्व करत संथ श्वसन करायचे. तीन श्वास इथे पण घेऊया. पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत आपण मान वर नेऊयात. श्वास घेणे आणि मान वर करणे या दोन्ही क्रिया आपण एकाच वेळेस करणार आहोत. आधी श्वास भरायचा आणि मग मान वर न्यायची असं न करता श्वास घेण्याची क्रिया आणि मान वर घेण्याची क्रिया एकाच वेळी आपण करणार आहोत. आणि ती पूर्ण झाली, श्वास घेऊन पूर्ण होता होता मानही आपली वर जाईल. त्यावेळी तिथे स्टेबल राहायचंय, स्थिर राहायचंय आणि मनाने फक्त तो ताण येतोय पुढच्या बाजूला तो ऑब्झर्व करत संथ श्वसन करायचं. डोळे तुम्ही उघडे ठेवू शकता. जर बंद डोळ्यांनी चक्कर आल्यासारखे वाटत असेल तर डोळे उघडे ठेवा. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश पुन्हा एकदा हनुवटी छातीच्या दिशेने. छातीतून किंवा खांद्यांमधून आपण वाकणार नाही आहोत. श्वास घेत पुन्हा वर. 3 श्वास घ्यायचे. श्वास घ्या आणि श्वास सोडत पुन्हा एकदा खांदे आणि छाती न वाकवता फक्त आपली हनुवटी आपण छातीच्या दिशेने आणणार आहोत. कुठे जास्तीचा अतिरिक्त ताण आपल्याला स्नायूंना द्यायचा नाहीये. एकदा व्यवस्थित चीन हनुवटी खाली आणून झाली की मानेचे मागचे स्नायू एकदम रिलॅक्स करायचे आणि श्वासांवर लक्ष द्यायचे. संथ श्वसन. ही झाली मानेची हालचाल क्रमांक 1. तुम्ही अगदी जर पहिल्यांदाच हे करत असाल तर 3 काउंटने सुरू करा. म्हणजे 3 वेळा मान वर जाईल, 3 वेळा मान खाली जाईल. त्यानंतर जो दुसरा व्यायाम आहे तो सुद्धा आपण 3-3 वेळा करूयात. पुन्हा एकदा छाती एकदम सरळ, खांदे सरळ, हनुवटी जमिनीला समांतर राहील. आपण असे बसणार नाही आहोत किंवा खाली असणार नाही आहोत. छाती सरळ, हनुवटी जमिनीला समांतर, डोळ्यांच्या रेषेमध्ये सरळ पाहत आपण श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सावकाश आपण मान आपली उजव्या बाजूला वळणार आहोत. खांदे जागेवर आहेत, खांदे माने बरोबर असे वळणार नाहीयेत. खांदे जागेवर सेंटरला. श्वास घ्यायचा आहे
आणि श्वास सोडत सावकाश अशी मान मागे जाईल. हनुवटी जी समांतर ठेवली होती ती समांतर रेषेतच आपण उजवीकडे वळवणार आहोत. हलकसं मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो जो हलकासा आपण ताण मानेला दिलाय तो कायम ठेवायचा आहे. या बाजूला जो मानेला स्ट्रेच येतो डाव्या बाजूला तो ऑब्झर्व करायचा आणि संथ श्वसन करायचं. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. असे 3 श्वास झाले की सावकाश पुन्हा एकदा श्वास घेत आपण मध्ये येऊयात आणि श्वास सोडत पुन्हा एकदा डाव्या बाजूला. पुन्हा तेच हनुवटी जमिनीला समांतर ठेवत डोळ्यांच्या रेषेमध्ये पाहत आपण डाव्या बाजूला वळणार आहोत. खांदे जागेवरच हलकसं मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करूया डाव्या बाजूने. उजव्या बाजूला मानेला जो ताण येतोय तो फील करूयात, ऑब्झर्व करूयात. घसा मोकळा, मान रिलॅक्स ठेवलेली. 3 वेळा श्वास घेत श्वास सोडत आपण तिथे थांबूयात. पुन्हा सावकाश मध्ये. हे 2 व्यायाम झाल्यानंतर तिसरा व्यायाम आहे तो मानेचा अर्ध वर्तुळाकार फिरवणं. श्वास घ्यायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा ह्या सगळ्या व्यायामांमध्ये आपण आपला श्वास, आपलं शरीर आणि आपलं मन ह्या तिघांना इन्व्हॉल्व करून घेत आहोत. म्हणजे श्वास घेत आपण जेव्हा श्वास सोडत शरीर खाली नेतो त्यावेळी आपलं मन इतरत्र न भरकटता मन पण आपल्या शरीरामध्ये जिथे आपली हालचाल होतीये, ज्या अवयवासाठी आपण हा व्यायाम करतोय तिथेच राहतं. त्यामुळे जास्तीचं आपल्याला अंडरस्टँडिंग आपल्या शरीराचं येतं. आणि प्लस श्वास जेव्हा आपण शरीराच्या हालचालींशी मिळता जुळता घेतो, हालचालींसह श्वास घेतो त्यावेळेस तो श्वासही आपण अलगदपणे संथ घेतो. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश हनुवटी खालच्या दिशेने येईल. छाती खाली जाणार नाही, छाती उचललेली वर. श्वास घेत उजव्या बाजूने अशा पद्धतीने मान फिरवायची वर्तुळाकार की उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ येईल. हलकसे तिथे थांबायचंय. डाव्या बाजूला जो ताण येतोय तो ऑब्झर्व करायचा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा. श्वास सोडून मान मध्ये आणायची आणि श्वास घेत पुन्हा एकदा डाव्या खांद्याकडे जायची. डावा कान डाव्या खांद्याजवळ येईल. उजव्या बाजूला जो स्ट्रेच येतोय तो ऑब्झर्व आपण करायचा आहे. आणि हे करत असताना खांदे कानाजवळ आपल्याला आणायचे नाहीत. खांदे खाली किंवा आपणही असे वाकणार नाही आहोत. बरेचदा काय होतं आपण असे आपली कंबर किंवा पाठ वळवतो. ते न करता फक्त मानेचा हा व्यायाम आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूवार हनुवटी खाली नेत श्वास घेत उजव्या बाजूने हनुवटी अशी आणायची आहे की उजवा कान उजव्या खांद्याच्या रेषेमध्ये येईल. डाव्या बाजूला मानेला जे ताण येतोय तो ऑब्झर्व करा. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश हनुवटी खाली. श्वास घे डाव्या बाजूला. आता डावा कान डाव्या खांद्याच्या जवळ आलेला आहे. उजव्या बाजूला मानेला जो ताण येतोय तो ऑब्झर्व करायचा आहे. खांदे कानाजवळ येणार नाहीत किंवा आपण असे त्या बाजूला वाकणार नाही आहोत. पाठ सरळ एकदम, फक्त मानेची हालचाल. श्वास घेत सावकाश उजव्या बाजूला. श्वास सोडत खाली. श्वास घेत पुन्हा एकदा डाव्या बाजूला. सेम हे आपण मागून करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान मागे उजव्या बाजूला. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे मागे डाव्या बाजूला. 3 राऊंड ह्याचे पण आपण करूयात आणि मग सेंटरला. ह्याच्यानंतर आता आपण जे अर्धवर्तुळ केलं होतं ते मानेचा आपण पूर्ण वर्तुळाकार व्यायाम करण्याचा प्रयत्न करूयात. श्वास घ्यायचा आहे. हा सगळा व्यायाम करताना कुठेही मानेला अतिरिक्त ताण देऊन हा व्यायाम करायचा नाहीये. मानेचे स्नायू अतिशय संत शिथिल ठेवत परंतु कंट्रोल वेने आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्यात. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूवार हनुवटी खाली. श्वास घेत उजव्या बाजूने मान वर जाईल. श्वास सोडत डाव्या बाजूने मान खाली येईल. 3 राऊंड आपण ह्याचे करूयात. श्वास घेत मान वर. श्वास सोडत मान खाली. हे करत असताना खांद्यांची आपण हालचाल करत नाही आहोत. खांदे मान पाठ खांदे पाठ सरळ, फक्त मानेची हालचाल. राऊंड 3. श्वास घेत हळूवार मान वर जाईल. श्वास सोडत हळूवार खाली. आता ह्याच्या विरुद्ध दिशेने करूयात. श्वास घेत डाव्या बाजूने मान वर जाईल. श्वास सोडत डाव्या बाजूने खाली. श्वास घ्या
श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज हे करून झाले की आपण थांबणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे सगळे व्यायाम प्रकार तुम्हाला कसे वाटले? आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. धन्यवाद.